आज मी इथे तुमच्या सगळ्यांसमोर गावाच्या विकासासाठी उभा आहे। मला तुम्हाला सगळ्यांना एक वादोक्षज महाराज थांबलात कशाला? अहो बोला की, लोकांना कळू द्या आपल्या दोघांपैकी कोणता उमेदवार योग्य आहे ते बोला। इंदू काय बोलते तू? हे गंमत केली, हसत खेळत प्रॅक्टिस केली ना तर कसं अंगी लागतं। मी डॉक्टर गोपाळ दिग्रसकर। मी गोपाळ म्हणून प्रश्न विचारते हा तुला। तर अधोक्षज महाराज, तुम्ही पूरग्रस्त लोकांसाठी मदत पाठवलीत, त्यांनी गावाला काय उपयोग झाला? प्रत्येक गोष्ट गावाला उपयोगी पडावी म्हणून कधीच करू नका। तुम्हीच मला निवडून दिलंय। आयो मायो आदू, असं बोलू नको, याचं भांडवल करेल तू गोपाळ। अरे तू असं बोललास तर तो लोकांना म्हणेन की याला नेता कधी व्हायचंच नव्हतं आणि याला निवडून दिलं तर हा काहीच काम करणार नाही असं म्हणेल तो। इंदू मग काय करू मी? तू नमस्कार कर, नमस्कार कर, हात जोड, म्हणजे तू रिलॅक्स हो, रिलॅक्स। पुढे काय करू? मला काय विचारतो आदू? तू विचार कर ना, तुला उत्तर द्यायचंय ना। डोकं शांत ठेव आणि उत्तर दे। चल मी गोपाळ, मी पूरग्रस्तांना मदत केली कारण माझ्यासाठी माणुसकी महत्वाची। व्हेरी गुड आदू, व्हेरी गुड। आता मी परत गोपाळ होत्या, पण ही माणुसकी फक्त इलेक्शन पुरतीच असू शकते ना। असं विचार बिटूच्या वाडीतले तरी लोक करणार असं मला वाटतं। क्या बात आहे आदू। आता दुसरा विचारते मी तुला। गॅरंटी असेलच ना तुम्हाला तुमच्या उमेदवाराची? तुमचा मग आता काय बोलू? बॅनर बाजी तर तुम्ही काही मला विचारून नाही केली। पर्सनली घेताय मोठ्या बाई, एवढं पर्सनली नका घेऊ। नाही हो, नाही पर्सनल नाही घेत, पण मला सांगा यंदाच्या टायमाला तरी लोक येतील ना? मागच्या याला खुर्च्या रिकाम्या होता म्हणून विचारलं। तो पिक्चर वेगळा आहे मोठ्या बाई, हा पिक्चर वेगळा आहे। असं काय? बरं ठीक आहे, मला सांगा मोहितराव, काय हो रिझल्ट काय असेल? पेपर सोडवायच्या आधीच प्रगती पुस्तक मागताय मोठ्या बाई? काय हे राजकारणी लोकांना हवा कळते ना म्हणून विचारलं। म्हणजे ना काय म्हणायचं काय तुम्हाला? नाही म्हणजे मला इतकंच म्हणायचंय, सगळीकडे अधोक्षज आणि इंद्रायणीच्या नावाची चर्चा आहे, नाही त्यांचंच नाव घेतलं जातंय। अहो नाव आणि चर्चा मतदान पेटीत कन्वर्ट होतीलच याची गॅरंटी नसते। होणार नाही याची पण गॅरंटी नसते ना। गोपाळ हारला तर तुमचीच नामुष्क होईल, लोक तुमच्या तोंडात शेण घालतील, गोपाळचे नाही। सोडणार नाही तुम्हाला लोक, असा धडा शिकवतील ना मोठ्या बाई। आम्हाला धडा शिकवणारा अजून पैदा व्हायचा आहे। हा हा, बाप्पाऱ्या मारू नका, आमच्या सुनेनं तुम्हाला जेलात पाठवलं। हो, कारण तुमच्याच कुपुत्रानं त्या बाईला आणायला लावलं होतं, विसरू नका। आओ हे तुम्ही मला कशाला सुनवताय? आपण एकाच टीम मध्ये आहोत। अहो सपोर्ट तरी कुठं करताय मग? सगळं आम्हीच करतोय, तुम्हाला नुसतं फुकटचं उपसरपंच पद पाहिजे बस। मोहितराव तुम्ही खूप हायपर होत। अहो गोपाळ जिंकावा म्हणून मी स्वतः सांगितलंय मंदिरात होम करा म्हणून, त्याच्या विजयासाठी। तो जिंकावा आणि सत्तेचा रिमोट आपल्याकडे असावा असं मलाही वाटतं। हो गोपाळ जिंकणं ही माझी सुद्धा इच्छा आहे। तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। गोपाळ नामधारी
आणि सत्तेचं रिमोट हातात घेतलेले आम्ही सत्ताधारी. सत्ता तर मला पण आवडते, फक्त आपण जिंकायला पाहिजे. विठुराया, मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला असं तुझ्या समोर उभी राहून फक्त आदोक्षजच जिंकू दे असं म्हणावं लागल. गोपाळ किती वाईट वागत असला तरी तो माझ्या लहानपणीचा मित्र आहे हे मी कधी विसरले नाही रे. तो आता जसा वागतोय ना त्यांनी माझ्या व्यंकू महाराजांना, शकुंतला काकींना, आदूला, मला फार त्रास होतोय. पण शेवटी व्यंकू महाराज म्हणतात ना तेच खरं. एखादी गोष्ट किती आवडली नाही ना तरी सुद्धा तिला आहे तशी स्वीकारावी लागते. माझ्या आदोक्षची साथ ते यावेळेस जर तो निवडून आला ना तर शाळेच्या कामाला गती येईल. शाळा जर लवकर उभारली नाही तर हातची जमीन जाईल विठुराया. भविष्याचा विचार करूनच मला असं वाटतं की ही डिबेट आदोक्षने जिंकली पाहिजे. किती वेळ झाला, रिक्षाच नाहीये इथे कुठे. हाय. जिथे जिथे मी जातो तिथे तिथे श्रीकला असायलाच पाहिजे. हाय. हाय. इतका आवडतो का ग मी तुला? हे म्हणजे अति झालं आता. बरोबर टायमिंग साधून उभी असतेस ती. टायमिंग तर तुझ्याकडून शिकायला पाहिजे डॉक्टर. नाही, सगळीकडे अधोक्षची हवा असताना, इंद्रायणीचा बोलबाला असताना एकदम अचूक टायमिंगला डिबेटचा मुद्दा बाहेर काढलास. अमेझिंग. सगळीकडे हवा बदलली आहे माहितीये. त्याचं काय आहे श्रीकला, बोलण्यामध्ये ना मला कुणीच हरवू शकत नाही. तो अधोक्षज तर अजिबातच नाही. आणि या गावचे हे जे लोक अधोक्षजवर विश्वास टाकतायत त्यांना एक कळू दे की तो त्या लायकीचा नाहीच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर, अधोक्षजच्या मागे त्याचा लेडी लक आहे. म्हणजे तो जरी डिबेटमध्ये हरला तरी इंद्रायणी सगळ्यांना त्याच्या बाजूने वळवूच शकते. इंद्रायणी त्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे. ती त्याची शक्ती आहे, ती लक आहे, ती त्याच्याकरता काहीही करू शकते. मला सगळं मान्य आहे. पण निवडणुकीला उमेदवार म्हणून अधोक्षज उभा आहे, इंद्रायणी नाही. आणि लोकांना ना मजबूत नेता हवा असतो. लोक अधोक्षजला म्हणजे उभ्या राहिलेल्या उमेदवाराला मत देणार आहेत, त्याच्या सपोर्टरला नाही. आणि तिथे अधोक्षज माझ्या समोर काहीच नाही. मी त्याच्यापेक्षा खूप पुढे आहे. बर चल, मी येतो, मला उशीर होतोय. आणि हा, अजून एक महत्वाची गोष्ट, मी जे आता बोलतोय तो ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये, तर तो कॉन्फिडन्स आहे. आता होणाऱ्या डिबेटमध्ये मी अधोक्षजीला पूर्णपणे हरवेन. बघशीलच तू, हे डिबेट मी जिंकणारच. आणि ही माझ्या निवडणुकीतल्या विजयाची पहिली पायरी असेल. चल येतो. बाय. बाय. तुला कुठे सोडायचंय का? नाही नको, म्हणजे मला या बाजूला जायचंय ना, रिक्षा येईल इतक्यात. अच्छा ठीक, बाय बाय. बाय. तू जिंकायलाच पाहिजे डॉक्टर, कारण तू जिंकलास तर मला माझा पुढचा गेम लवकर खेळता येईल. आणि त्या इंदीची दिग्रसकरांच्या घरावर असलेली पकड मी ढिली करेन. इंद्रायणी तयार राहा, ही श्रीकला येतीये. हे घे. आणि डिबेटचा जास्त विचार करू नकोस, कामाकडे लक्ष दे. थँक्यू सो मच इंदू. तू एवढी मदत केलीस माझी. माझा कॉन्फिडन्स वाढला माहिती. थँक्यू काय,
असं थँक्यू म्हणत बसलो ना तर आयुष्यभर थँक्यूच ऐकावं लागेल आपल्याला. आदू अरे नवरा बायकोने कायम साथ द्यायला पाहिजे एकमेकांची. अय लोबर्ट्स, तुमचं गुलुगुलू झाला असेल तर जनतेनं सरपंच साहेबाला भेटाव का? कर तू कर चेष्टा माझी. अरे चेष्टा काय बाबा याच्यात. पण तुला खरं सांगू का, आता जे चाललंय ना म्हणजे गोपाळ आणि तुझी डिबेट, हे काय आपल्याला पटलेलं नाहीये. बघ ना, तू मी इम्रान इंदू ती येडी करिश्मा, आपण सगळे लहान असल्यापासून एकत्र आपण खेळलो, मजा मस्ती केली, खिशाच्या मळ्यातून पेरू तोडून खाल्ले. आणि खरं तर मला तुला आणि गोपाळला दोघांनाही शुभेच्छा द्यायच्या, पण काय करावं तेच कळत नाहीये बघ. म्हणजे बघ ना, तुम्ही दोघं नेते व्हायच्या आधीपासून माझे खास मित्र आहात. मी स्वतःला भावी आमदार म्हणायचो, तुम्ही मला चिडवायचा. अरे पण या सगळ्यांच्या आधी मी एक माणूस आहे, आणि जेव्हा माणूस म्हणून मी तुमच्या दोघांच्या भल्याचा विचार करतो ना, तेव्हा असंच वाटतं की यात कोणी जरी जिंकणार असेल ना तरी विजय हा सत्याचाच व्हावा. लव बट्स यार, तुम्हाला बघून मी जरा सेंटीत झालो. मी येतो हा, पण आदू जे काही बोलशील ते ठामपणे बोल, कारण गावच्या भल्याचा विचार करणाऱ्या माणसाचाच विजय व्हावा. येतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठुराया पाठी राखा. येतो. कसं आहे ना शकुंतला, माझ्यामध्ये आणि दादामध्ये सुद्धा मतभेद होते ना, नाही असं नाही, खरंच होते. पण आमच्या दोघांमध्ये मनभेद कधीही नव्हते. भाऊ भाऊ म्हणून आमच्यामध्ये वैरभाव नव्हता. आम्ही दोघांनी कधी एकमेकांचा दुस्वास नाही केला. पण इकडे बघ, माझ्या पोटच्या पोरांनी त्याच्या भावाशी उभं वैर मांडलंय. तुम्ही परत परत त्याच गोष्टींचा विचार करून का त्रास करून घेताय स्वतःला? कारण त्रास होतोय शकू, होतोय मला त्रास. काय करू सांग. दरवेळेला गोपाळ नव्यानं असं काहीतरी करतो की त्याच्या वागण्याचा मला परत नव्यानं त्रास होतो. गोपाळ अधोक्षजच्या विरोधात निवडणुकीमध्ये उभा राहिला, ठीक आहे, राहिला. पण आता काय, संपूर्ण गावासमोर आता काय त्याला ते डिबेट का काहीतरी करायचंय. म्हणजे परत दोघं भाऊ एकमेकांसमोर उभे राहणार, वाद घालणार, आरोप करणार. अगं काय चाललंय हे? अहो माझं ऐका जरा तुम्ही. शकुंतला, शिक्षणाने विचाराच्या कक्षा रुंदावतात असं ऐकलंय मी. मग आपल्या गोपाळबाबतच हे का नाही घडलं कोणास ठाऊक. त्याचं चुकलं का माझं चुकलं तेही माहिती नाही मला. आपल्या घराची अवस्था ना महाभारतासारखी झाली. कुणीही जिंकलं आणि कुणीही हारलं तरी शेवटी जखमी आपण घरातले होणार, आणि ती जखम कायम भळभळत राहणार. एक भाऊ जिंकला म्हणून आनंदी व्हायचं का दुसरा भाऊ हारला म्हणून दुःख करायचं, समजेन असं झालंय. आता काय करणार. विठुरायाची हीच इच्छा दिसतीये. मग काय, आपण हात जोडून उभं राहायचं त्याच्यासमोर. अहो माझं, अहो तुमच्या मनाला ज्या वेदना होत आहेत त्याच वेदना मलाही होत आहेत. तुम्हाला आता मी कसं समजून सांगू की आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्या वाटण्यानं हे सगळं थांबणार नाहीये. अरे येऊन येऊन येणार कोण, अधोक्षजशिवाय आहेच कोण. येऊन येऊन येणार कोण, अधोक्षजशिवाय आहेच कोण. येऊन येऊन येणार कोण, अधोक्षजशिवाय आहेच कोण. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा विजय असो. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा विजय असो. तर मंडळी, विठूच्या वाडीचा हा सेवेकरी कोणत्याही इंट्रोडक्शनचा मोहताज नाहीचे. कारण गेले 3 टर्म, एक नाही, 2 नाही, 3 टर्म या मोहितराव बोडके
आपल्या पाटलांनी घाम गाळून रक्त आटून हाडाची काढ करून फक्त न फक्त विठूच्या वाडीची सेवाच केलेली आहे. आणि तेच जमत ना आपल्याला, सेवाच जमती फक्त. अहो आमचा मंत्रच आहे, जनसेवा ही ईश्वर सेवा आहे. हो. तर मंडळी, या टर्मला मात्र आम्ही तुम्हाला नाराज करणार आहे. या टर्मला आम्ही स्वतःहून इलेक्शन मधून माघार घेतलेली आणि त्याला कारण पण आहे. कारण हे गाव, या गावासाठी, या गावाच्या भल्यासाठी आम्ही माघार घेतलेली आणि त्याच्यासाठी आम्ही तुमची नाराजी पण स्वीकारायला तयार आहे. आम्ही खूप विचार केलेला आहे, खूप विचार केला आणि आम्हाला असं वाटलं की या गावाच्या भल्यासाठी, या गावाला एका नवीन विचाराची, नवीन नेतृत्वाची गरज आहे. आणि ते नेतृत्व इथंच विठूच्या वाडीच्या मातीत आहे. अहो आपल्या सगळ्यांचं लाडकं घरानं, दिग्रसकर घराण्यात आहे ते नेतृत्व. आणि ते नेतृत्व दुसरं तिसरं कोणी नसून शहरातून शिकून आलेले आपले डॉक्टर गोपाळराव व्यंकट महाराज दिग्रसकर आहे. टाळ्या वाजल्या पाहिजे, टाळ्या थांबायच्या नाही आज. कारण जो बोलणार भडाभडा त्याच्यासाठी वाजणार टाळ्या कडाकडा. काय अध्यक्षजी महाराज ध्यान ठेवा. हो, आज आता या ठिकाणी या विचारपीठावर जे काही घडणार आहे तो फक्त राजकीय वादविवाद नाही, तर तो दिग्रसकर कुटुंबातील या दोन भावांमधला वैचारिक रणसंग्राम आहे. एक गाव आणि दोन दिग्रसकर, दोनों आमने सामने, दोनों भाई दोनों तबाई. आता कोण सत्तेवर राहणार आणि कोण चुपचाप घरी जाणार. अध्यक्षजी महाराज जनता ठरवणार आहे. हो, एका बाजूला डॉक्टर गोपाळराव दिग्रसकर, विज्ञान आणि विचार चेहरा. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा येऊन येऊन येणार कोण? डॉक्टर गोपाळ दिग्रसकर. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांचा. आणि दुसऱ्या बाजूला आहे इंद्रायणी. तुमचे अध्यक्ष महाराज काय ते परंपरा आणि काय ते विश्वास याचा आधार. तर मंडळी, आता या ठिकाणी मिळमिळीत चर्चा होणार नाहीये. मिळमिळीत चर्चा नाही तर घणाघाती लढाई होणार आहे. घणाघाती लढाई. तर आमचे स्नेही डॉक्टर गोपाळराव दिग्रसकर आणि अध्यक्ष महाराज दिग्रसकर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी या विचारपीठावर या. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात दोन भावांचं स्वागत करूया. डॉक्टर गोपाळ विरुद्ध अध्यक्ष महाराज. येणार कोण? आहेत कोण? टाकू टाकू
आता आम्ही 3 टर्म गाजवले तर चर्चेला पण आम्ही सुरुवात करून देतो. अध्यक्ष महाराज, गावच्या विकासासाठी काय प्लॅन काय करणार काय? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. नमस्कारच एवढा स्लो आहे म्हणल्यावर विकास पण स्लोच असणार काय मंडळी? अहो लवकर बोला की, सुरुवातीला तर धबब्बा.